नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फोर्थ लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आपल्याला कशाचा ग्राफ देते, लाईनचा ग्राफ देते. कशाचा ग्राफ देते, लाईनचा. तर बघा, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल मध्ये काय आपल्याला बघायचं, सायमल्टेनियस इक्वेशन इंटू व्हेरिएबल सॉल्व्ह करायचे ग्राफिकली. ज्याच्यामध्ये बघा आपल्याला दोन इक्वेशन दिलेले असतील, a1x प्लस b1y इक्वल्स टू c1, a2x प्लस b2y इक्वल्स टू c2. आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल कोणाचा ग्राफ आहे, हा लाईनचा आहे. सपोज याला आपण कन्सिडर करू लाईन L1, याला कन्सिडर करू लाईन L2. या दोन लाईन एक तर एकमेकाला काय होतील, इंटरसेक्ट होतील, किंवा एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाहीत, किंवा या दोन लाईन एकमेकाला काय होतील, कोइन्सिडेंट होतील, किंवा त्यालाच काय म्हणतात आपण, एक लाईन दुसऱ्या लाईनवर काय होईल, ओव्हरलॅप होईल. तर त्याची कंडिशन आपण आता सध्या बघणार आहोत. जर आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असतील तर पहिली कंडिशन काय बोललो आपण, लाईन इंटरसेक्टिंग करतील, लाईन इंटरसेक्टिंग किंवा इंटरसेक्ट करणार नाहीत. याचा अर्थ लाईन काय असतील रे, पॅरलल. काय असतील, पॅरलल. किंवा दोन्ही लाईन काय असतील रे, कोइन्सिडंट. कोणत्या असतील, कोइन्सिडंट. मग लाईन इंटरसेक्ट करत असेल इफ वन अँड ओनली वन पॉइंट. किती पॉइंट मध्ये, वन अँड ओनली वन पॉइंट. त्यावेळेस काय कंडिशन असेल, रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x इज नॉट इक्वल्स टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y b1 अपॉन b2. काय कंडिशन असेल, a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल्स टू b1 अपॉन b2. त्यावेळेस समजून चालायचं काय, युनिक सोल्युशन. कोणतं सोल्युशन, युनिक सोल्युशन. याचा अर्थ लाईन L1 आणि लाईन L2 इंटरसेक्ट करतील ओनली वन पॉइंट मध्ये. किती पॉइंट मध्ये, ओनली वन पॉइंट मध्ये. किती पॉइंट मध्ये, ओनली वन पॉइंट मध्ये. आणि ज्यावेळेस लाईन पॅरलल असतील त्यावेळेस काय कंडिशन असेल, रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x equals to ratio of coefficient of y is not equals to ratio of constant. रेशिओ ऑफ कॉन्स्टंट. त्यावेळेस समजून चालायचं आपल्याला लाईन काय मिळणार आहे, पॅरलल मिळणार आहे. काय मिळणार आहे तर, पॅरलल. याचा अर्थ दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाहीत. जर दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाही याचा अर्थ आपल्याला सोल्युशन भेटणार नाही. म्हणून इथं बघा काय भेटणार आपल्याला, नो सोल्युशन. काय, नो सोल्युशन. आणि थर्ड कंडिशन आणि शेवटची कंडिशन आपली अशी आहे की एक लाईन दुसऱ्या लाईनवर ओव्हरलॅप होईल, म्हणजे दोन्ही लाईनीचा ग्राफ आपल्याला एकच मिळेल. त्यावेळेस काय कंडिशन आहे, रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x इक्वल्स टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y इक्वल्स टू रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म c1 अपॉन c2. दोन्ही लाईनीचा ग्राफ L1 आणि L2 एकमेकावर काय होतील, ओव्हरलॅप होतील. याचा अर्थ या लाईनीवरचे जेवढे पण पॉइंट येतं ते त्याचे काय होतील, सोल्युशन होतील. मग असे सोल्युशन किती होतात, इनफायनाइट मेनी सोल्युशन होतात. कारण की लाईनवर पॉइंट किती असतात, इनफायनाइट. म्हणून या कंडिशन मध्ये सोल्युशन काय येईल आपलं, इनफायनाइट मेनी सोल्युशन. आता आपण बघणार आहोत आपल्या बुक मधलं सॉल्व एक्झाम्पल, जे की आपल्याला हॉट्स मध्ये बोर्डच्या पेपर मध्ये विचारल्या जाऊ शकते. आता आपण कंडिशन बघितली की जर दोन लाईन एकमेकाला काय करत असेल, कोइन्सिडेंट, म्हणजे एक लाईन दुसऱ्या लाईनवर काय करत असेल, ओव्हरलॅप करत असेल, तर त्याची कंडिशन आपण बघितली होती. काय होती की a1 अपॉन a2 इक्वल्स टू b1 अपॉन b2 इक्वल्स टू c1 अपॉन c2. जस्ट बघितलं होतं. तर त्याच्यावर आधारित आता आपलं हे सॉल्व एक्झाम्पल आहे. आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत ज्याचे कोऑर्डिनेट आपल्याला बुक मध्ये दिलेले आहेत. आपल्याला ऑलरेडी ग्राफ दिलेला आहे, ग्राफ काढायचं काम नाही. याच्यावर आधारित आपल्याला काय येतं, क्वेश्चन येतं. तर बघा, पहिल्या लाईनीचं इक्वेशन असं आहे, x प्लस 2y इक्वल्स टू 4. त्याच्यानंतर काय 3x प्लस 6y इक्वल्स टू 12. ग्राफ ऑलरेडी दिलेला आहे, प्लॉट केलेले आहेत, ऑर्डर पेअर मिळवलेले आहेत. आपण जस्ट आपल्याला जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचे आपण आन्सर करणार आहोत. बघा, फर्स्ट क्वेश्चन असा आहे, आर द ग्राफ ऑफ बोथ इक्वेशन डिफरंट ऑर सेम. आता तुम्ही बघत असाल ही पहिल्या लाईनीचं इक्वेशन आहे आपलं आणि हे सेकंड लाईनीचं इक्वेशन आहे. दोन्ही लाईनीचं
जे आपल्याला ग्राफ मिळालेत हे वेगळे मिळालेत का सेम मिळालेत? सेम मिळालेत, कारण की आपल्याला दिसत आहे ग्राफ मध्ये की एकच लाईन ड्रॉ केलेली आहे. मग काय लिहिणार आपण आन्सर? यस, यस, द ग्राफ्स ऑफ बोथ इक्वेशन आर काय? सेम. त्याच्यानंतर व्हॉट आर द सोल्युशन ऑफ टू इक्वेशन x plus 2y equals to 4 and 3x plus 6y equals to 12? काय विचारला फर्स्ट क्वेश्चन की या दोन इक्वेशनचे सोल्युशन कोणते आहेत, आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये काय विचारला, हाऊ मेनी सोल्युशन आर पॉसिबल. तर आपण बघितलेलं आहे की एखादी जर लाईन ड्रॉ केली तर त्या लाईनीवरचे प्रत्येक पॉइंट त्या इक्वेशनचे काय होतात? सोल्युशन. मग या लाईनवरचे जेवढे पण पॉइंट असतील ते काय होतील? त्याचे सोल्युशन. फर्स्ट आन्सर आपण असं लिहिणार, आपल्याला विचारलं कोणते कोणते सोल्युशन आहेत, आपण काय लिहिणार? -4,4, त्याच्यानंतर -2,3, त्याच्यानंतर 0,2, 0,2, त्याच्यानंतर 1,1.5, त्याच्यानंतर 2,1 एक्सेट्रा. हे काय आहे? त्याचे सोल्युशन आहेत, कारण की ते पॉइंट त्याच्यावर काय करतात? लाईज करतात. त्याच्यानंतर काय विचारला, हाऊ मेनी सोल्युशन आर पॉसिबल. आपल्याला माहिती आहे की लाईनवर इनफायनाइट पॉइंट येतं, मग इनफायनाइट त्याचे काय होतील? सोल्युशन होतील. मग इथं काय लिहिणार? देअर आर इनफायनाइट मेनी सोल्युशन. काय लिहिणार? देअर आर इनफायनाइट मेनी सोल्युशन. थर्ड क्वेश्चन असा आहे, व्हॉट आर द रिलेशन बिटवीन कोइफिशियंट ऑफ x, कोइफिशियंट ऑफ y अँड कॉन्स्टंट टर्म इन बोथ द इक्वेशन. आपल्याला काय विचारलं? रिलेशन विचारलं. कोइफिशियंट ऑफ x, रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x अँड कोइफिशियंट ऑफ y आणि कॉन्स्टंट टर्म मध्ये काय रिलेशन आहे? तर बघा आपलं इक्वेशन लिहिणार आपण, x plus 2y equals to 4, त्याच्यानंतर काय लिहिणार? 3x plus 6y equals to 12. आपण काय लिहिणार? रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x, म्हणजेच आपण लिहिलेलं काय? A1/A2. काय येईल बघा इथं? काही नाही म्हणजे किती? 1/3. सिमिलरली कोणाचा रेशिओ घेणार आपण? रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y. सांगा काय लिहिणार? रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y, जे की B1/B2. मग इथं B1/B2 काय आपला? 2/6. 2 1 2, 2 3 6. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्मचा रेशिओ घ्या. रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म म्हणजेच काय? C1/C2. काय? C1 आपला 4, C2 काय आहे? 12, म्हणून काय येणार? 4/12 1/3. इक्वेशन हे आपलं फर्स्ट, हे सेकंड आणि हे थर्ड. तर आपल्या लक्षात असे येते, काय लक्षात येते की रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x इक्वल्स टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y इज इक्वल्स टू रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म. कसे येतं? इक्वल येतं. रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x किती आला? 1/3 इक्वल्स टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y, हे पण किती आला? 1/3. त्याच्यानंतर रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म काय आला? 1/3. मग याच्यावरून काय लक्षात येते आपल्याला? बोला. अँड कॉन्स्टंट टर्म इन बोथ द इक्वेशन. काय रिलेशन आलं? रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x इक्वल्स टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y इक्वल्स टू रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म. त्याच्यानंतर असं विचारलेलं, व्हॉट कन्क्लुजन कॅन यू ड्रॉ व्हेन टू इक्वेशन आर गिवन बट द ग्राफ इज ओनली वन. काय कन्क्लुजन काढू शकतो आपण? इफ काय? टू इक्वेशन आर गिवन बट द ग्राफ इज वन लाइन, देन that simultaneous equation have infinite many solution. किती सोल्युशन निघणार? इनफायनाइट मेनी सोल्युशन. मग काय लिहिणार आपण इथं? बोला. when two equation are given but the graph
द ग्राफ इज ओनली वन लाईन हॅव काय इनफायनाईट मेनी सोल्युशन, इनफायनाईट मेनी सोल्युशन. तर त्या लाईनीवरचे जेवढे पण पॉईंट असतील ते त्याचे काय होतील, सोल्युशन होतील.